नमस्कार मित्रांनो माझी बहीण लाडकी योजनेमध्ये अत्यंत मोठा बदल जो आहे तो करण्यात आलेला आहे। आता योजनेमध्ये 7 मोठे बदल करण्यात आलेले आहेत। या योजनेमध्ये अर्जाची मुदतवाढ असेल, अविवाहित महिलांना लाभ असेल, उत्पन्नाचा दाखला असेल, डोमासाईल दाखला, जमिनीची अट, वयाची अट, या सर्वांचे जे काही बदल आहेत ते काय बदल झालेले आहेत या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। तर त्यासाठी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओज आणि अपडेट तुम्हाला मिळत राहतील। तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूयात। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या संदर्भात निवेदन करू इच्छितो। पहिला बदल या ठिकाणी आहे की सदर योजनेत अर्ज करण्याची मुदत ही 1 जुलै 2024 ते 15 जुलै 2024 पर्यंत ठेवण्यात आली होती। मात्र या मर्यादेत सुधारणा करण्यात येत असून आता ही मुदत 2 महिने ठेवण्यात येत असून ती 31 ऑगस्ट 2024 पर्यंत लाभार्थी महिलांना आता यामध्ये अर्ज करता येणार आहे। तसेच 31 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थी महिलांना दिनांक 1 जुलै 2024 पासून दरमहा 1500 रुपये आर्थिक लाभ देण्यात सुद्धा येणार आहे। हा आहे पहिला बदल। यामध्ये दुसरा बदल आहे की या योजनेच्या पात्रतेमध्ये आदिवास प्रमाणपत्र आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले होते। आता लाभार्थी महिलेकडे आदिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसले तर त्याऐवजी 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड असेल, मतदान ओळखपत्र असेल, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र असेल व जन्मदाखला यापैकी कोणतेही ओळखपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहे। तर आता पहा, अगोदर या ठिकाणी आपल्याला आदिवास प्रमाणपत्र लागत होते म्हणजे डोमासाईल, तर हे नसताना आता आपल्याला इथे रेशन कार्ड, मतदान कार्ड, शाळा सोडण्याचा दाखला किंवा जन्माचा दाखला यापैकी कोणतेही एक असले तरी चालेल। त्यानंतर तिसरा मुद्दा आहे की सदर योजनेतून 5 एकर शेतीची अट वगळण्यात आली आहे। त्यानंतर सदर योजनेत लाभार्थी महिलांचा वयोगट हा अगोदर 21 ते 60 वर्षापर्यंत होता, तर आता 21 ते 60 ऐवजी हा 21 ते 65 वर्ष वयोगट हा करण्यात आलेला आहे। आता यामध्ये 65 वर्षापर्यंत या महिला यामध्ये सहभागी होणार आहेत। त्यानंतर पाचवा पॉईंट आहे की परराज्यात जन्म झालेल्या महिलांना महाराष्ट्रातील आदिवास असणाऱ्या पुरुषांबरोबरच विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचे एक जन्माचा दाखला, शाळा सोडण्याचे प्रमाणपत्र व आदिवास प्रमाणपत्र सुद्धा ग्राह्य धरण्यात येणार आहे। त्यानंतर 6वा मुद्दा आहे की उत्पन्नाचा दाखला उपलब्ध नसेल तर ज्या कुटुंबाकडे पिवळे व केशरी रेशन कार्ड उपलब्ध असेल त्यांना हा उत्पन्नाचा दाखला प्रमाणपत्रातून सूट देण्यात येणार आहे। म्हणजे या अगोदर उत्पन्नाचा दाखल्याची अट ठेवण्यात आली होती, आता ज्यांच्याकडे उत्पन्नाचा दाखला नसेल त्यांनी त्या कुटुंबाचे पिवळे व केशरी रेशन कार्ड असेल तर ते रेशन कार्डसुद्धा या ठिकाणी चालणार आहे। त्यानंतर 7वा असा महत्त्वाचा मुद्दा आहे की सदर योजनेत कुटुंबातील एका पात्र विवाहित महिलेला सुद्धा या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे। म्हणजे जर का एखाद्या घरामध्ये जर का एखादी 21 वर्षाची मुलगी असेल, ती अविवाहित असेल तर ती मुलगी सुद्धा या योजनेमध्ये अर्ज करू शकते। तर मित्रांनो, असे हे महत्त्वपूर्ण 7 बदल होते। महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे, आपल्या सर्व मित्रांना लगेच शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। अर्ज सुरू झाल्यानंतर आपल्या चॅनलवरती व्हिडिओ नक्की येईल। धन्यवाद।